about bilabiate corolla or two-leafed corolla is there? दोन leaves असतात. The corolla is camopetalous and zygomorphic. We take the example of ऑसिमम. ऑसिमम सगळ्याला माहिती आहे. तुळशीचं फ्लावर सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचा इन्फ्लोरेसन्स सगळ्याला माहिती आहे. त्याच्या फुलामध्ये बायलॅबिएट म्हणजे दोन लोब्स असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. दुसरा अडुल्सा प्लांट सगळ्याला माहिती आहे. बिकॉज दी अडुल्सा प्लांट्स आर युजफुल फॉर दी कफ पेशंट्स. अडुल्सा कफ सिरप त्याच्यापासून बनवतो. आपल्याला ते प्लांट माहिती आहे. त्याचे प्लांटचे ज्यावेळेस फुलं आपण हातात घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं इट हॅज हॅव्हिंग अ टू लोब्स, bilabiate corolla, and it consists unequal parts. That corolla is unequally and united to form a short tube with upper and lower leaves. Then the upper leaf is larger. मोठा वरचा जो भाग असतो तो लार्ज असतो, फॉर्म बाय फ्युजन ऑफ टू लोब्स. आणि दोन लोबच्या फ्युजन पासून तो बनलेला असतो. And the lower or smaller anterior tip is formed by the fusion of three lobes. तीन लोबचा एक पार्ट, दोन लोबचा एक पार्ट असे बाय लोब्स. तीनचा एक, दोनचा एक बाय लोब्स. And this corolla gives two leafed appearance. Leaf, ओठ, दोन ओठासारखा त्यांचा appearance दिसतो. त्यामुळे त्याला two leafed corolla असं सुद्धा म्हणतो आपण. We are going to learn about this two-leafed corolla. Example: salvia, ocimum, leucas. Different examples. सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं तुम्ही एक्झाम्पल ते म्हणजे कोणतं? अडुल्सा. त्याचे फ्लावर्स घ्या. दुसरं घ्या ऑसिममचं घ्या, तुळशीचे घ्या. तुळशीचे फ्लावर घ्या. त्याचा व्हर्टिसिलॅस्टर इन्फ्लोरेसन्स असतो. त्याच्यामध्ये आपल्याला गॅमोपेटलस, टू लीफ्ड फ्लावर्स और करोला आपल्याला दिसेल. Then another type is a tubular corolla. Tube-like structure, सोपं आहे त्याच्या नावासारखंच. Tube-like. Regular, it is a regular. Gamopetalous, आता ट्यूब तयार व्हायचे म्हणजे पेटल्स युनाइटेडच पाहिजे. बरोबर आहे. Gamopetalous corolla with their petals fuse to form a tube as in disc florets of composite. We know that in Asteraceae or Composite there are disc florets and ray florets are present, and in disc floret we form a tube-like structure. And the example is आपण आताच पाहिलं Tradax is also there. Then sunflower is another composite चा member आहे. त्या member मध्ये आपल्याला tubular corolla पाहायला मिळतो. Then fourth type is about campanulate corolla. What is campanulate corolla? It is bell shape. We know bell. It is bell shape. Regular camopetalous corolla, that is campanula. Physalis is the example of this campanulate corolla. Then what is the significance of this corolla? कोण सांगेल काय सिग्निफिकन्स असतात या करोलाचे? Which are the different significance? We know that corolla lobes are attractive, looks very nice. It is brightly colored, and it is brightly colored असल्यामुळे त्याच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात, त्याच्याकडे बर्ड्स अट्रॅक्ट होतात. आणि बर्ड्स आणि इन्सेक्ट अट्रॅक्ट झाल्यामुळं आपल्या एंजिओस्पर्मिक प्लांटमध्ये क्रॉस पॉलिनेशन होण्यासाठी मदत होते. इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट अँड बर्ड्स फॉर पॉलिनेशन. Pollination is plays a vital role. If there is no pollination, no fertilization, no formation of fruit, and all that is in vain. If there is no fertilization, there is no formation of fruit. Okay? Therefore, it plays very vital role in pollination or to attract the insect and birds for pollination. Then another protectionचं फंक्शन कॅलिक्सचं ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीचं पेटलचं पण आहे.
त्याच्या आतमध्ये स्टेमन्स असतात, कार्पेल्स असतात. ज्यावेळेस फ्लावर इज इन बड कंडिशन, ज्यावेळेस फ्लावर हे बड कंडिशन मध्ये असतं त्यावेळेस त्याच्या आतल्या भागाचं संरक्षण करण्याचं काम या कोरलाचंच असतं. Then another terminology is there, that is perianth. Then sometimes आपण काय होतं कधी कधी कोणता कॅलिक्स आहे कोणता कोरला हेच कळत नाही किंवा आपल्याला ते ॲब्सेंट वाटतं आणि तशा ज्यावेळेस कंडिशन असेल त्यावेळेस आपण त्याला पेरियांत असं म्हणतो. Calyx and corolla are absent and only perianth represents accessory hole in apetalous flower of some dicot and monocot. काही डायकॉट मध्ये काही मोनोकॉट मध्ये अशा पद्धतीच्या कंडिशन्स असतात की we cannot separate, we cannot, or calyx corolla is totally absent and there is a petal, there is a perianth and the perianth hole is called tepals. जसं आपण कॅलिक्सच्या स्मॉलेस्ट युनिटला सेपल्स म्हणतो, कोरलाच्या स्मॉलेस्ट युनिटला पेटल्स म्हणतो, तसं या पेरियनच्या स्मॉलेस्ट युनिटला आपण टेपल्स म्हणतो. टेपल्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र. व्हॉट इज टेपल्स? इट इज अ फ्लोरल होल ऑफ द पेरियांथ. Then tepals may be united, गॅमोसेपेलस सारखं आणि गॅमोपेटॅलस, गॅमोसेपॅलस त्याच पद्धतीनं gamotepas. When tepals they are united, gamotepas. When tepals are free, polytepalous. पेटॅलच्या ऐवजी फक्त टेपेलस वापरायचं, टेपल्स. सेपेलच्या ऐवजी टेपल. सेम in this way. Then another terms or another small article is there. We are going to learn about that article. That article is a estivation. This estivation. Then what is estivation? What is the definition of that estivation? Where it is present? Listen very carefully, dear students. The mode of arrangement of sepals or petals or tepals also. Sepals or petals or tepals also in flower bud with respect to members of the whole is called estivation. The arrangement of sepals or petals or tepals in a flower bud with respect to members of whole is called estivation. And there are 5 types of estivations are there. 1, 2, 3, 4 and 5 types are there. There are 5 types of estivations. First is the valvate. Valvate estivation. What happened in valvate estivation? How many conditions are there? How the arrangement of their petals? When petals of the whole lie close to each other, you see, this is the petals. Petal, 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 petal. And the petals, they are lie close to each other. That is neither overlap. That petals, they are neither overlap of the margin of the adjacent petals. ते एकमेकांना ओव्हरलॅप करत नाही. or overlapped by the margin of the petal or sepal or tepal. That type of estivation is called valvate estivation. And the mustard is the best example of valvate estivation. Not overlapping for the adjacent petals. Then twisted estivation. Another type of estivation is a twisted. That is also known as a contorted. What happened in this twisted estivation? When the margin of the petal of a whole covers the margin of the adjacent petals. Adjacent petals चं margin cover करता येते. याचं हे मी cover केलं, याचं हे मी cover केलं. Adjacent petal cover करतं. And the other margin is covered by the margin of the adjacent petal. एकाची margins एकाने cover केलेले आहेत. अशा पद्धतीचं जर एस्टिवेशन असेल तर आपण त्याला ट्विस्टेड और कंटॉर्टेड एस्टिवेशन असं म्हणतो. अँड धिस ऑर्डर मे बी क्लॉकवाईज. ही जी ऑर्डर